नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मी चाललो होत आता दत्त मंदिराकडे. थोडा अडचणीचा रस्ता आहे, पण घेतोय आता दर्शन. हा कडा जो आपण गाडीतून रस्त्याने जाताना बघतो, त्या कड्याच्या अगदी जवळ आहे मी, आणि तो कडा मला जवळून बघता येतोय. खूप मस्त वाटतं इकडे आल्यावर. ही दत्त मंदिराकडे जाणारी वाट थोडी निमुळती पण आहे, आणि एकदम दरी आहे, खोल दरी आहे इकडे. थोडा अडचणीचा रस्ता आहे इथून असा, पण आता जाऊया. मलंगगडावरच्या श्री गुरुदेव दत्त मंदिरात आता आम्ही आलेलो आहोत. फार वर्दळीचं हे मंदिर नाही वाटत आहे, पण ज्याला म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यातही देवाला भेटायचं आहे, तर त्यांनी ह्या मंदिरात नक्की यावं. इतका क्लीनलीनेस आहे, खूप सुंदर. अधिक मासात विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यांची आराधना केल्यावर. तर हे सुद्धा एक विष्णूच आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. इथे मी हे गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्यायला आलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. हे जास्वंदीचं फूल घेऊ शकतो आपण? नाही, लांब आहे. हे महादेवाचं शिवलिंग आहे. किती प्रसन्न आहे बघ, एकदम स्वच्छ, शांत, थंडगार वाटतं इथे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. इतका चांगला योगायोग आहे की आमचं जे कुलदैवत आहे पाचलचे नारकर, आमचं महादेवाचं कुलदैवत आहे आमचं. सो ह्या अधिक मासात मला खूप वेळा महादेवाचं दर्शन झालं, त्याचा एक वेगळाच आनंद आहे मला. हर हर महादेव. ही काकू बघ, लाकडाची मोळी घेऊन कशी डोंगरावरनं आली. वरच्या डोंगरावरनं ती खाली आली. काकू, तुम्ही डोंगरावरून आलात? बापरे, वरती लाकडं गोळा करायला नेहमी जाता? या डोंगराच्या पलीकडे गेलेलात? बापरे, 3 खेपा झाल्या सकाळपासून. अजून आहेत बायावर. आणि हा जो वरचा डोंगर दिसतो ना, तो तिकडे जातात त्या डोंगरावर. तिकडून जायचं, त्या वरच्या डोंगरावर जाता येतं. अरे वा, जाऊ. हा मस्त. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत do like, share, comment and subscribe too. Thank you.